किंवा व्याजाची रक्कम जी आहे ती पण त्यांना OTS तयार करून त्या पद्धतीने पुढे जावं. तरी मी स्वतः पुन्हा महापालिका आयुक्ताशी बोलल्याच्या नंतर त्यांनी मार्चपूर्वी 25 कोटी रुपये जमा केले. अजूनही जवळजवळ 400 कोटी रुपये त्यांच्याकडून येणार. आणि शेवटी आता मध्यंतरी गेल्या महिन्यापासून आपण जर पाहिलं, आम्ही कोल्हापूर, परभणी, संभाजीनगर, नाशिक सगळ्याच ठिकाणी आता आम्ही पाणी बंद केलेलं होतं. आणि बऱ्याच महापालिका नगर पैसे सुद्धा भरायला सुरुवात केलेली आहे. पुणे महापालिकेला तर आपोआप राहणार नाही. शेवटी आम्हाला जर पैसे मिळणार नसतील, पाणीपट्टीचे पैसे मागतो आपण, जे पुणे महापालिका वसूल करते लोकांकडून, आम्हाला पाणी त्या संदर्भात विचार करावाच लागणार आहे. तेव्हा तरी पाणी तोडण्याच्या बद्दल विचार करावाच लागणार आहे. ते सांगतो नाही, जर सगळ्या असे 100% आम्ही आता नवीन आज निर्णय घेतला एस्क्रो अकाउंट तयार करायचा आणि सगळ्या महापालिका नगरपालिकेचे अग्रीमेंट करायचं की जेवढी पाणीपट्टी आम्ही पाणी देतो, जेवढी पाणीपट्टी वसूल होते ती आमच्याकडे एस्क्रोमध्ये जमा झाली पाहिजे. आम्ही मग त्यात महापालिका ते जलसंपदा खातं करेल ना. मग कसं करायचं आजच्या बैठकीमध्ये साधारण काय निर्णय झाले? नाही, आता शेवटी आम्ही पर्यटन विकासाला मोठी चालना देतोय. तर जवळजवळ सगळ्या मेजर डॅम्सचा मी आता एक्सप्रेशन इंटरेस्ट जाहिरात आम्ही इश्यू केलेल्या आहेत. काही धरणांचे नाही, पण सगळे धरणं आता उपलब्ध करून दिले आहेत. किती जमिनी आहेत त्याचं जिओ मॅपिंग चाललेलं आहे. रिअल टाईम डाटा काय आहे की त्या धरणाच्या भोवताली पोटेन्शियल काय आहे, लोक अप्लाय करतील. नंतर फ्लोटिंग सोलर पॉलिसी आपली आलेली आहे. ज्या ठिकाणी फ्लोटिंग सोलर करण्याची तो काय नाही, त्यामुळे तिथं त्याने आम्ही ऑफर करतोय. तो एक मुद्दा आहे. शेवटी महामंडळाला स्वतःची उत्पन्नाची साधनं उपलब्ध उभी करायची आहेत. त्याचबरोबर ही जी अतिक्रमण झालेली आहे धरणाच्या भोवताली, ती आम्ही आता मोठ्या प्रमाणात काढायला सुरुवात केलेली आहे. फक्त आता उजनी डॅमच्या बद्दल आम्ही निर्णय केला आहे की उजनीच्या बॅक वॉटरमध्ये जी शेतकरी अनेक वर्ष गाळपेर घेतात किंवा तिथे शेती करतात, ते आम्ही मात्र अतिक्रमण काढायचं नाही असा निर्णय केलेला आहे. कारण त्याचा तो काही पर्यटन या करत उपयुक्त नाही आहे. पण लोकांचा असा गैरसमज झाला की तिथं पर्यटनाचं क्षेत्र वेगळं आहे. तसं आता खडकवासला आहे, पवना आहे किंवा ही जी धरणं पुण्याजवळची आहेत, इथं सगळ्या लोकांनी धरणं आपल्या जागा वापरायला सुरुवात केली होती. आता मी बऱ्याचपैकी अतिक्रमण काढली. ही सुद्धा जो 35 किलोमीटर कॅनल गेलेला आहे पुण्यातून, त्याचं सुद्धा आता अतिक्रमण काढण्याचा मोठा ड्राईव्ह घेतला आपण. आता जो पुण्यातून आमचे जो 50 डेप्युटी इंजिनियर्स आणि अधिकारी त्या कामासाठी आजपासून वर्ग केलेले आहेत. झोपडपट्टींचा जो भाग आहे तो खूप कुशल असणार तो सगळं काढणार, मी सगळं काढणार. एंटायर एग्रीमेंट काढायचा निर्णय केलेला आहे. ते डिमार्केशन चालू आहे, त्याला कंपाऊंड काढणार आहोत. जिथे जे झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांना अंतिम मुदत दिलेली आहे, त्या काढणार आहोत. त्यामुळे जलसंपदा खात्यात जागेवर आणि पुरी मनुष्यबळ नव्हतं, म्हणून आता पुण्यामध्ये जे आमचं मनुष्यबळ जे आहे छोट्या छोट्या योजनेकरता उपलब्ध झालेलं, ते सगळं डायव्हर्ट केलं. प्रत्येक 5 किलोमीटरला 4 डेप्युटी इंजिनियर राहतील. दे विल एन्श्युअर की अतिक्रमण निघायला पाहिजे. आपण मध्यंतरी तो आकृती बंदाचा हे केला होता आणि 13 उपविभाग बंद करण्यासंदर्भात आपण निर्देश दिले होते. पुढे काय झालं? नाही, आकृती बंदचा आता मान्यता मिळालेली आहे. मला वाटतं एप्रिल अखेरपर्यंत हे सगळे रिस्ट्रक्चरिंगचे आदेश जारी होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता ह्या सिंचन भवनामध्ये अनेक लोक बसलेले आहेत, सगळे बाहेर जातील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.